मुंबई विधान भवनाबाहेर झाडावर चढून आंदोलन करण्यात आलं होतं आणि धुळ्याचे आमदार अनुप अग्रवाल क्रेनवर बसून आंदोलनकर्त्यांशी चर्चेसाठी पोहोचलेत। आंदोलक ईश्वर शिंदेंशी अग्रवाल चर्चा करतायत। ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आणि एसटीचं उत्पन्न वाढवण्यासाठी वेगवेगळ्या सूचना या एसटी महामंडळाकडून अधिकाऱ्यांना आणि चालक आणि वाहकांना दिलेल्या आहेत। त्यामुळे पाहूयात आता या वेगवेगळ्या उपायांनी देखील एसटीचं एकूण उत्पन्न वाढतं का आणि त्यामुळे एसटी महामंडळ पुन्हा एकदा अनन्या माइक चालू करो माइक रॉड ले लो रॉड संकल्पनेचं बॅनर घेऊन हे आंदोलन करण्यात आलेलं होतं आणि या आंदोलनकर्त्याशी संवाद साधण्यासाठी धुळ्याचे आमदार अनुप अग्रवाल हे क्रेनवर चढले आणि त्यांनी त्या आंदोलनकर्त्याशी संवाद साधला। गेल्या तासाभरापासून हा प्रकार सुरू आहे। ईश्वर शिंदे झाडावर चढून आहे। विधान भवन परिसरामध्ये हे आंदोलन सध्या केलं जातं। गेल्या 1 तासाहून अधिक काळ आंदोलक ईश्वर शिंदे झाडावर होता। सेंद्रिय मॉलच्या संकल्पनेचे बॅनर हातात घेऊन त्याने हे आंदोलन केलेलं होतं। या तरुणाला झाडावरून खाली उतरवण्यासाठी पोलिसांचा देखील मोठा फौजफाटा तिकडे उपस्थित होता आणि सध्या धुळ्याचे आमदार अनुप अग्रवाल क्रेनवर चढून त्याच्याशी चर्चेसाठी पोहोचलेले आहेत। अभिषेक मुठाळ आपल्याला अधिक अपडेट देईल। अभिषेक, आता जर का बघायचं तर हे शेतकरी जे शिंदे आहेत ते आता आपल्याला खाली उतरताना पाहायला मिळत आहेत। एकूणच धुळ्याचे जे आमदार आहेत अनुप अग्रवाल त्यांच्याकडनं संवाद इथं साधण्यात आला आणि हा संवाद साधल्यानंतर हा व्यक्ती खाली उतरण्यासाठी तयार झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। एकूणच ह्या सगळ्या ज्या त्याच्याकडनं मागण्या ठेवण्यात आलेल्या होत्या त्यावर कुठेतरी या मागण्यांवर सही असावी, एकूण या मागण्या त्वरित मान्य करण्यात याव्या अशा प्रकारची मागणी त्याच्याकडनं करण्यात आलेली होती आणि त्यामुळेच सगळे जर का अग्निशमन दलाचे अधिकारी असतील, पोलीस कर्मचारी असतील, हे सगळे या सहीची वाट पाहत आपल्याला थांबताना पाहिले। आपण बघतोय की हा व्यक्ती सध्याला घोषणाबाजी करताना पाहायला मिळत आहे आणि एकूणच शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी हा सगळा प्रकार आपल्याला समोर आल्याचं पाहायला मिळत आहे। एकूण प्रामुख्याने याला खाली उतरवण्याचा प्रयत्न आता सध्याला अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांकडनं आपल्याला होताना दिसतो आहे आणि एकूणच कुठंतरी त्वरित निर्णय घ्यावा, त्वरित सही करून हा निर्णय व्हावा यासाठी या शेतकऱ्याने हा प्रकार केल्याचं दिसतं। आता जर पाहायचं तर या व्यक्तीला खाली उतरवण्यात आलेला आहे। शिंदे असं त्यांचं नाव आहे आणि आता सध्याला आपण बघतोय की खाली उतरल्यानंतर घोषणाबाजी जी आहे ती या व्यक्तीकडनं केली जाते आहे। एकूणच नेमकं त्याचं काय म्हणणं आहे हे देखील आपण त्याच्याकडनं जाऊन बोलणार आहे। कुठेतरी शेतकऱ्यांच्या मालाला भाव दिला जात नाहीये, शेतकऱ्यांवर कुठेतरी अन्याय होतो। बरोबर आहे, शेतकऱ्यांच्या मुद्द्याच्या अनुषंगानं हे आंदोलन करण्यात आलेलं होतं। अनुप अग्रवाल यांनी यांची मनधरणी केलेली आहे आणि सध्या झाडावरून ईश्वर शिंदे यांना खाली उतरवलंय। अभिषेक, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।